पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांनी देशाच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबर्ट यांची भेट घेतली. फ्रान्सचा दौरा संपवून वॉशिंग्टन DC मध्ये नरेंद्र मोदी दाखल झाले, जिथे त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या समवेत पॅरिस AI ॲक्शन समिटचे सह अध्यक्षता केले. स्पेसएक्स आगामी अंतराळ मोहिमेसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले. अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावं यासाठी हा बदल केला जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी 2 आठवड्यांनी कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांनी आणि पुतिन यांनी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असंही म्हटलंय की रशियन राष्ट्राध्यक्षांना प्रत्यक्ष भेटतील. ही परिषद अमेरिका आणि रशिया व्यतिरिक्त तिसऱ्याच देशात होणार आहे. कागदी स्ट्रॉ वापरण्याची परिस्थिती हास्यास्पद आहे. आम्ही पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉचा वापर सुरू करत आहोत, असा इशारा देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर नुकतीच स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतलाय. संयुक्त राष्ट्रांनी काल बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सरकारविरोधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर झालेल्या कारवाईचा अहवाल प्रसिद्ध केलाय. या कारवाईत 1400 लोक मारले गेल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केलाय. यापैकी बहुतेक लोकांच्या मृत्यूसाठी सुरक्षा दलांनी केलेला गोळीबार जबाबदार असल्याचं म्हटलंय. गेल्या दशकात जगातील जवळजवळ 25% देशांनी परदेशात राहणाऱ्या राजकीय असंतुष्टांना लक्ष्य केलंय. अमेरिकन NGO फ्रीडम हाऊसच्या आंतरराष्ट्रीय दडपशाहीवरील नवीन अहवालात हे उघड झाले. सर्वात जास्त हल्ले चीनने केलेत, जे 272 प्रकरणांसाठी जबाबदार होते. या यादीतील प्रमुख गुन्हेगारांमध्ये रशिया, तुर्की आणि इजिप्त यांचाही समावेश आहे. लंडनहून ब्रिटिशमधील मॅचेस्टरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका मद्यपीने भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश महिलेला वांशिक शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारतीय वंशाची गॅब्रिएल फोर्सिथ ट्रेनने घरी जात असताना तिच्या मैत्रिणीशी बोलत असताना ही घटना घडली. दिल्ली वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यासाठी नकार देण्याच्या आणि त्यांना सोडण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज आप नेते अमनतुल्ला खान यांची भूमिका मागितली. मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी आज असे निरीक्षण नोंदवले की जीवनात मोठी उंची गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असंही त्यांनी JEE मेन्स 2025 ची टॉवर साई मनोगणा हिच्याशी संवाद साधताना अधोरेखित केलंय. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी अखेर कर्नाटक सूक्ष्म कर्ज आणि लघु कर्ज अध्यादेश 2025 ला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये अंमलबजावणीच्या वेळी काय समाविष्ट करावं याबद्दल काही सूचना आहेत. चीनच्या डीपसीक R1 च्या प्रवेशानंतर अमेरिकेतील AI कंपन्या त्यांच्या मॉडेल डेव्हलपमेंट प्लॅनचे पुनर्मूल्यांकन करत असताना गुगलचे माजी CEO एरिक श्मिट यांनी ओपन सोर्स AI मॉडेल्सच्या विकासाचं आवाहन केलंय. राज्यात गुलेनबरी सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुण्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 इतकी आहे. दरम्यान राज्यातील GBS ची संख्या 203 वर इतकी पोहोचली. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आता प्रशासनासह ग्रामस्थ देखील पुढे आले असून साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या शिर्डीतील भाविकांसह व्यावसायिकांसाठी गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनीच कठोर पावलं उचलली आहेत. आचारसंहिता आता शिर्डीत लागू करण्यात आली आहे. शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आता शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
महेश ज्योतिराम पाडोळे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दुर्दैवी अंत झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जाते. चॅम्पियन ट्रॉफी 2025 पूर्वी शुभमन गिल चांगल्याच फॉर्म मध्ये आलाय. जे कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलं नाही ते शुभमन गिलनं करून दाखवलंय. गिलने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या तिन्ही सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. महत्त्वाचं म्हणजे गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा 50वा एकदिवसीय सामना होता आणि 50व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकवणारा तो पहिलाच भारतीय ठरलाय.